नमस्कार. आपल्याला आज बनवायची आहे भोगीची भाजी. त्यासाठी आपण हे वाटण पहिले तयार करून घ्या. अद्रक, लसूण, खोबरं छान बारीक करून घेऊया. शेंगादाणे आणि तीळ हे छान भाजून घेतलेले आहे. ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. चला तर बारीक करून घेऊया. सर्वात पहिले आता आपलं झालेलं आहे बारीक. आता आपण छान फोडणी घालून घेऊया. एका पॅनमध्ये घालूया तेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. मी 1 चमचा तेल घातलेला आहे. तर यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी 1 चमचा. ती छान फुटली पाहिजे. छान मोहरी फुटलेली आहे. आता यामध्ये घालूया आपण अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण. यामध्ये घालायचे मसाला, हळद, तिखट आणि ग्रेव्ही मसाला आणि मीठ. आपण यामध्ये घातलेला आहे ग्रेव्ही मसाला. तो पण जी भाजी आपली आहे ना घट्ट छान दाटसर होते. नाहीतर एककडं पाणी आणि एककडं वांगे असे होते. त्या हिशोबाने ही मी ग्रेव्ही मसाला घातलेला आहे. तर वांगे आपण छान परतून घेऊया त्या मसाल्यावर. मी तेल हे कमीच घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता सर्व मसाला लागलेला आहे वांग्यांना. आता त्यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेऊया. गाजर, वाटाणा, हरभरा, वाल, पेरू, बोर, गाजर अशा प्रकारे आपण सर्व भाज्या मिक्स केलेल्या आहेत. छान आपण परतून घेऊया यासुद्धा. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आपण 1 ग्लास बरोबर पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. छान परतून झालेलं आहे आपलं आता सर्व भाजी मस्त. तुम्ही पाहू शकता मी पाऊण ग्लास पाणी घेतलेलं आहे. आणि आता मी छान मिक्स करून घेत आहे. तर यावर झाकण घालून आपल्याला 5 ते 6 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. झाकण घालून घेऊया आपण. छान 5-6 मिनटं झालेली आहेत. आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे. यामध्ये आता आपण ते तीळ आणि शेंगादाण्याचा कूट घालायचा आहे. तुम्हाला जेवढा घट्ट हवा असेल त्यानुसार तुम्ही ते घाला. आपण यामध्ये घातलेला आहे ग्रेव्ही मसाला. त्यामुळे आपल्याला जास्त तिळाचा कूट घालायचा काही आवश्यकता नाही. तर छान आपली भाजी रेडी झालेली आहे. एका डिशमध्ये सर्व करूया. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. छान आपली भोगी भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला तुम्ही कमेंट्सद्वारे कळवा. अतिशय साधी आणि सोपी ही भोगीची भाजी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवा. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.